शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी सपत्नीक डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत पाटील कुटुंबियांचं सांत्वन केलं. शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील अर्थात दादा पाटील यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दादांच्या निधनानं पाटील कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात महाडिक कुटुंबीय सहभागी झाले होते. खासदार धनंजय महाडिक यांची सपत्नीक डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत पाटील कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी दादांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोल्हापूरची जी आज भरभराट आहे किंवा कोल्हापूरचा जो विकास आहे यामध्ये डी.वाय. दादांचं एक खूप मोठं योगदान मानावं लागेल. कारण अनेक उच्च शिक्षित उच्च विभूषित विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून झालं. आज तुम्ही बघा, आज सगळे रिसोर्सेस आपल्याकडे असताना सुद्धा संस्था उभा करणं सोपं नाही आहे. परंतु त्या काळामध्ये त्यांनी हे सगळं निर्माण केलं आणि कोल्हापूरच्या वैभवात मोठी भर पडली. कोल्हापूरच्या ज्ञानार्जनात भरपूर भर पडलेली आहे आणि कोल्हापूरच्या विकासामध्ये सुद्धा डी.वाय. दादांचं योगदान मोठं आहे आणि त्यांच्या जाण्यानं निश्चितच खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. यावेळी महापौर रूपाराणी निकम, प्राध्यापक जयंत पाटील, मुरलीधर जाधव, महेश जाधव, विजय जाधव, तानाजी पाटील आणि कौसर बागवान यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.